बघा तुम्ही सगळेजण एवढं शिस्तीत उभे राहिलात ते बघून खूप छान वाटलं। आणि शाळेत एंट्री केल्याबरोबर सर्व मुलं वर्गात बसली होती, त्यांची शांतता, कार्यक्रम चालू असतानाची त्यांची शांतता आणि अशा या सुंदर हिरवळ वातावरणामध्ये आणि श्रीवर्धन या ठिकाणी आपण संभाजीनगरवरून आम्ही आलो आणि एवढ्या सुंदर ठिकाणी आम्हाला प्रजासत्ताक दिन साजरा करण्याची संधी मिळाली। येथील पूर्ण स्टाफ त्यांनी दिलेला आम्हाला आदर हा कायमस्वरूपी स्मरणात राहील। आणि माझ्या 35 वर्षाच्या या नोकरीमध्ये माझी फर्स्ट टाइम असं आहे की मी दुसऱ्या ठिकाणी प्रजासत्ताक दिन साजरा करते आणि एवढी सुंदर शाळा हा दिन साजरा करण्यासाठी मिळाली, त्याबद्दल सर्व शिक्षकांचे खूप खूप धन्यवाद। मुलांसाठी मी एवढंच सांगेल की आपले आईवडील आपल्याला कष्ट करून या ठिकाणी शाळेत पाठवत असतात, त्यामुळे आपलं एम हेच ठेवायचं की आपण खूप छान अभ्यास करायचा। आपण जर अभ्यास केला तर आपण खूप मोठे होणार आहोत, आपल्या पायावर उभं राहणार आहोत आणि आपल्या आईवडिलांची आपण हीच संपत्ती आहोत। हा संदेश मी तुम्हाला देईल की कोणत्याही आता इतर ज्या मीडिया आहेत मोबाईलच्या मागे टीव्हीच्या मागे न लागता आपला अभ्यास करणं, आपल्या शिक्षकांचं ऐकणं, आईवडिलांचं ऐकणं आणि खूप मोठं होऊन स्वतःच्या पायावर उभं राहणं हा संदेश जर तुम्ही घेतला तर खरंच आज आपण प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचं आपल्याला समाधान लाभेल। ओके, या ठिकाणी मला 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद।